इथलं चपटा नागा चटकत आले मामूली मोठा आहे ते आपल्याकडे केवढी चोंच आहे त्याची. रस्त्यावरच 2 पाय टेकले बघा तीच जोडी आहे ती चपट्या नाकाचं पुढे जाऊ दे. ती कलर कसला आहे त्याचा सलमान आले तिला लय हलकट आहे ते तर. तेव्हा एकदा आलतोच नाही पलीकडे हे सेक्शन म्हणून दुसऱ्या सेक्शनला गेला होता. हरी हरी आपल्या इकडे भेटतंय की सगळं. त्याच्या पसंतीची घेऊ द्या. अरे नाही इकडे इथंच आहेत ना बघा ना. नाईटीज कुठे आहेत? नाईटीज हे काय टॉप्स आहेत का? काय ग हे टॉप्स आहेत का? लॉंग मधून आहेत का हे असे खाली? नाईटी घ्यायच्या नको घेतले ना आताच येताना. उगाच काय घ्यायची फुल फ्री साईज नवीन न्यू मॉडेलचे नाहीत काय तर साधे सिंपल दिसायला. चल चल त्याच्यातून घेऊ पाहिजे एक जोडी. ती छान वाटेल. तू जीभ काय हो तुम्हाला का घ्या. 4 टी शर्ट 3 शर्ट हे घेतल्यात मस्त नाही. 4 घेतल्यात नाईट्या मस्त आहेत ना. शर्टच टाकते हा तिकडं फ्री साईज पुन्हा भेटत नाही रे. राहू दे छान आहे ते बघा की तर. मला मस्त आवडलं होतं.
कोणते बघतात मग आता? हे ना आता नका दादा. घेतलं हे घेतलं मी. डॅडीनं ते 2 घेतलेत. त्याच्यामध्ये ठेवते, बॅगमध्ये ठेवते, तर बिल करायचे आता. तर चला, नांदेडून भरपूर अशी शॉपिंग झाली डीमार्टमधून. आता निघलो आम्ही घराकडे. आणि आता हे जे आहे ते आमच्या एरियामध्ये आलो, जसं की साऊथ एरियामध्ये आलेलो. आणि पाऊस जसं थोडासा यायला चालला, तर इकडं पण सारखं पाऊस आहे, झिमझिम पाऊस तर चालूच आहे. आणि ह्याच्यामध्ये जर्नी खूप छान असं वाटतंय. आणि रस्त्यानं जे आहे ते गाई वासरं, संध्याकाळची वेळ आहे, कारण आता 5-5:30 झालेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे गुरं ढोरं दिसायले, त्याच्यामुळे खूप छान वाटायला. आणि वरून जे आहे ते झिमझिम पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे खूप छान असं वाटायला. वातावरण बी खूप छान आहे. आणि तुम्ही बघू शकता पाऊस जे आहे ते चालूच आहे. आणि आता आम्हाला पुढे जे घ्यायचे ते कणसं घ्यायचे, तर गरम गरम कणसं खायचे. तर कारण आमच्या इकडं जे आहे ते बॉईल करून कणसं देतात आणि जागोजाग बसलेले असतात. आणि पावसाळ्यामध्ये ते सर्वजण आवडीनं खातात. तर चला आता कणसं असतं ना, बरोबर पडत होतं. तुझ्या मनासारखी लागतं. ना मिस्टेक. आमच्या गावच्या म्हशी. मक्का लावायची ती तशीच आहे. मीठा है ना भैया? नमक डाल के, नमक डाले कि नहीं उसमें? नमक है? किती मस्त शिजवायला. गरमा गरम कणिस. वरून जे आहे ते झिमझिम पाऊस चालू आहे. ह्याच्यामध्ये एक नंबर गरम मक्का घेतली, जसं की लिंबू, लाल मिरची मस्त त्याला लावून दिलेली. खूप छान असं वाटलं गाडीमध्ये बसून खायला. आम्ही पण खायला, तुम्ही पण सगळे पावसाचा एन्जॉय करायला सगळेजण या मक्का खायला. तर चला आता मक्का घेतलेली. मिस्टर काही जास्त खात नाहीत म्हणून त्यांनी अर्धीच घेतली आहे, मला थोडीशी दिली आहे.
आणि बाकीचे जे आहे ते आता घरी जाऊन खायचं मस्त तर या मग तुम्ही पण गरम गरम मकरचं कणीस खायला. तुम्ही पण सगळेजण या खायला. मस्त घरी जाता जाता घेतलेत मस्त कणस गरमागरम. आणि सगळा जे आहे जंगल परिसर आहे आणि झिमझिम पाऊस चालू आहे. त्याच्यामध्ये मस्त अशी मक्के खाण्याची, भाजलेले मक्का खाण्याची मजा खूप छान आहे. आणि एकदम बघा रसरशीत अशी मक्यात लिंबू मिरची एक नंबर. त्याचा हात मोडलाय माहितीये का? कोण म्हणलं असं? सांभाळणारच ना. स्वरा स्वरा काय म्हणलं? माझी लहान बहीण आहे ना, मी तिला सांभाळणारच ना. त्यांना शेंगा टाकायच्या तो. बरोबर टाक, इथं टाक दिस. हा ये क्षेत्रात विविध अनुप्रयोगांसाठी मानवरहित विमान त्याला काय रिकाम टेकडा. शत्रूंच्या हालचालीचा माग घरी टाक दिस. इथं आहे खायला द्यायला खूप. ड्रोन आणि इथं भरपूरच माकड आहे बघा. रस्त्यालाच येतो खायला टाकतात. रिअल इस्टेट, ई-कॉमर्स, शेती, उपयुक्तता आणि ऊर्जा पुढे आहे टाके. चल पुढे टाक. घ्यायचं असेल तर तुम्हाला डिरेक्टरेट ठेवतात. इकडून टाक इकडून. DGCA ने मान्यता दिलेल्या शेवटी आले तर. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आणि तर जाताना जसे आम्ही त्यांना जांब भरपूर घेतले होते घरून टाकायला माकडांसाठी, ते येताना भुईमुगाच्या शेंगा घेतल्या होत्या. आणि मुलगा जे आहे गाडीतून तेच टाकत होता. तर एका महाग एक सगळे पळत येत होते. भरपूर भुईमुगाच्या शेंगा त्यांना टाकलेत, कारण येता जाता काहीतरी टाकायची सवय लागली तर नाही टाकलं तर चांगलंच वाटत नाही. म्हणून येताना जांब घेतले आणि जाताना की आता चला गाव आपण जवळ आले. कसा वाटला ब्लॉग? आजपर्यंतचे ब्लॉग पण कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बघा माकडं पण कशी आले तर सगळे खायला शेंगा. तर चला आता आम्ही आमच्या आलो घरी. संध्याकाळचे 6:30 वाजले.